महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला अधिकृत मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय झालाय। या योजनेची सविस्तर माहिती आणि निकष जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्ष। प्रहार न्यूज लाइन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या योजनेचे स्वरूप 3 मुख्य घटकांमध्ये विभागले गेले। पहिला घटक कर्जमुक्ती, ज्या शेतकऱ्यांची 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 ही अखेरची थकबाकी तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेली नाही ती रक्कम 2 लाखांपर्यंत आहे, त्यांना पूर्ण कर्जमाफी मिळेल। दुसरा घटक वन टाइम सेटलमेंट म्हणजे OTS, ज्यांची थकबाकी 2 लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यास त्यांना शासनाकडून 2 लाखांपर्यंतचा दिलासा मिळेल। तिसरा घटक प्रोत्साहनपर लाभ, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल। यासाठी 2022-23 2024-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात नियमित परतफेड केलेली असावी। तसेच या योजनेतून कोणाला वगळण्यात आला आहे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। पुढील प्रमाणे या व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। त्यात विद्यमान आणि माजी मंत्री तसेच खासदार आणि आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले सदस्य, त्याचबरोबर 25,000 रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन असणारे सरकारी कर्मचारी, आयकर भरणा करणारे म्हणजे इन्कम टॅक्स पेयर्स, त्याचबरोबर 25,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे निवृत्ती वेतनधारक आणि सरकारी संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी ज्यांचे वेतन 25,000पेक्षा अधिक आहे। या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। यामध्ये पहिलं आधार प्रमाणीकरण, योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे। दुसरं ॲग्रिस्टॅग नोंदणी, सरकारचे ॲग्रिस्टॅग पोर्टल आणि सहकार स्टॅग प्रणालीवर शेतकऱ्यांची नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे। तिसरं समितीची स्थापना, या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती कार्यरत असेल। राष्ट्रीयकृत खासगी आणि ग्रामीण बँकांसोबत वाटाघाटी करून कर्जमुक्तीची प्रक्रिया राबवली जाणार। थोडक्यात सांगायचे तर जमिनीच्या धारण क्षेत्राचा निकष आता लागू नसेल, ज्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेत समाविष्ट होतील। 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी OTS योजनेद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय। आता लवकरच यासाठी अद्ययावत पोर्टल लॉन्च होणार आहे। शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सरकारी पोर्टलची वाट पाहावी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रहार न्यूज लाइन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।